Hello friends, welcome. In last lecture we are done with the bond enthalpy and in today's lecture we are going to solve the problems based on the bond enthalpies. Yes, मित्रांनो प्रॉब्लेम पहा, कॅल्क्युलेट डेल्टा एच मीन्स एन्थॅल्पी ऑफ रिएक्शन. ही रिएक्शन दिली मित्रांनो आपल्याला आणि या रिएक्शनचा डेल्टा एच काढायचा आहे आणि सोबत हा गिवन डेटा आहे. दिस इज अ सपोर्टिंग गिवन डेटा. हा आपल्याला रिएक्शनला सपोर्ट करणारा गिवन डेटा. या ठिकाणी बॉन्ड एन्थॅल्पी दिली आहे, बॉन्ड दिलेला आहे मित्रांनो. CH बॉन्ड, CL बॉन्ड, CCl बॉन्ड आणि SCl बॉन्ड आणि या 4 बॉन्डची आपल्याला या ठिकाणी बॉन्ड एन्थॅल्पी काढायची. रिएक्शन नीट पहा मित्रांनो. रिएक्शनमध्ये पहा कशा पद्धतीने त्यांनी लिहून दिलेलं आहे. CH4 म्हणजे मिथेनची बॉन्ड एन्थॅल्पी आपल्याला काढायची आहे मित्रांनो. आणि मिथेनसोबत त्यांनी Cl2 दिलेला आहे आणि Cl2 ची रिएक्शन होते मित्रांनो. आणि Cl2 पुढे जाऊन CH4 सोबत रिॲक्ट होऊन CH3Cl बनवतोय आणि सोबत SCl सुद्धा या ठिकाणी तयार झालेला आहे. तर मित्रांनो ही जी रिॲक्शन आहे ही मॉलिक्युलर फॉर्ममध्ये लिहून दिली आहे आणि आपल्याला या रिॲक्शनला हा प्रॉब्लेम सॉल्व करताना तिला स्ट्रक्चरल फॉर्ममध्ये कन्वर्ट करावं लागेल. येस, तर लास्ट लेक्चरमध्ये याची प्रॅक्टिस करण्यासाठी मी काही एक्झाम्पल्स तुम्हाला दिले होते. पहा मित्रांनो, CH4चं स्ट्रक्चर कसं आहे मी या ठिकाणी स्ट्रक्चर काढतोय. जोपर्यंत आपण स्ट्रक्चरल फॉर्ममध्ये रिएक्शन कन्वर्ट करत नाही तोपर्यंत आपल्याला पुढे प्रॉब्लेम्स सॉल्व करता येणार नाही. CH4 प्लस ClCl Cl2 CH3Cl म्हणजे मित्रांनो या ठिकाणी C H H H आणि इथे Cl प्लस HCl आणि या ठिकाणी आपल्याला या रिएक्शनचा डेल्टा H काढायचा आहे, तो पण बॉन्ड एन्थॅल्पीवरून. मित्रांनो फॉर्म्युला आहे डेल्टा एच फॉर अ गिवन रिएक्शन फ्रॉम द बॉन्ड एन्थॅल्पी समेशन ऑफ डेल्टा बॉन्ड एन्थॅल्पीज दॅट इज वॉट बॉन्ड एन्थॅल्पी म्हणजेच डेल्टा एच ऑफ बॉन्ड ऑफ. इथे उलटं असतं मित्रांनो, लक्षात ठेवा. ऑल रिएक्टंट बॉन्ड्स मायनस समेशन ऑफ डेल्टा बॉन्ड एन्थॅल्पी किंवा डेल्टा एच बॉन्ड ऑफ प्रोडक्ट. म्हणजे मित्रांनो आपल्याला या ठिकाणी रिॲक्टंटच्या बॉन्डमधून प्रोडक्टचे बॉन्ड्स हे काय करायचे आहे, सबस्ट्रॅक्ट. मग आपण बॉन्ड मोजायला सुरुवात करू मित्रांनो. डेल्टा एच इज इक्वल टू, पहा मित्रांनो हा पहिला बॉन्ड आहे CH. किती बॉन्ड आहेत पहा मित्रांनो, 1 2 3 4. मग या ठिकाणी आपण लिहू डेल्टा, वी विल राईट इन द ब्रॅकेट डेल्टा H0 ऑफ CH बॉन्ड. आपण डायरेक्ट लिहू मित्रांनो CH बॉन्ड किती आहेत मित्रांनो 4. मग या ठिकाणी आपण लिहू 4 प्लस पुढचा रिॲक्टंट पहा मित्रांनो, हे 4ही बॉन्ड झाले Cl. मग आता या ठिकाणी आपण लिहू डेल्टा H0 ऑफ Cl. आता मित्रांनो या ठिकाणी रिॲक्टंट संपले, आपण ब्रॅकेट कंप्लीट करून देऊ. Clला आपण ब्रॅकेट करू मायनस, या ठिकाणी आपण प्रोडक्ट घेऊ. जनरली जेव्हा पण फॉर्मेशन असतं मित्रांनो आपण प्रोडक्ट मायनस रिॲक्टंट घेतो. या प्रॉब्लेममध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. या प्रॉब्लेम्समध्ये आपल्याला रिॲक्टंट मायनस प्रोडक्ट घ्यावं लागतं. याच लेक्चर संपल्यावर मी परत एकदा एक्सप्लेन करेल. पुढे आपण जाऊ मित्रांनो. या ठिकाणी पहा हा आपला CH बॉन्ड 3 CH बॉन्ड झाले. मग या ठिकाणी आपण लिहू मित्रांनो डेल्टा H0 ऑफ CH बॉन्ड प्लस पुढे चला मित्रांनो CCl. पुढचा बॉन्ड काय आहे CCl. मग या ठिकाणी आपण लिहू डेल्टा H0 ऑफ CCl बॉन्ड प्लस हा एक मित्रांनो शेवटचा बॉन्ड उरला आहे डेल्टा H0 ऑफ, खाली लिहितो मी HCl. मग मित्रांनो अशा प्रकारे या बॉन्ड एन्थॅल्पीज झाल्या. मित्रांनो आता आपण हा ब्रॅकेट ओपन करू. पहा 4 डेल्टा H0 CH प्लस डेल्टा H0 Cl मायनस 3 डेल्टा H0 CH प्लस मित्रांनो हा प्लस आहे पण ब्रॅकेट ओपन केल्यानंतर हा मायनस होईल. लक्षात ठेवा हा प्लस आहे, ब्रॅकेट ओपन केल्यानंतर हा मायनस होईल. मायनस डेल्टा H0 CCl. पुढे जाऊ मित्रांनो आपण, हा पण प्लस आहे. हे जे 2 प्लस होते मित्रांनो, हे 2 प्लस मी ब्रॅकेटमध्ये का लिहिलं आहे तर हे 2 प्लस ब्रॅकेट ओपन केल्यानंतर मायनस होऊन जातील. मायनस डेल्टा H0 ऑफ HCl. अशा पद्धतीने हा पूर्ण फॉर्म्युला तयार झाला आहे मित्रांनो. आता आपण पुढे जाऊ. पहा मित्रांनो तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व करू शकता. या ठिकाणी हा बॉन्ड आणि हा बॉन्ड हे दोघं बॉन्ड सेम आहेत. दोन्ही बॉन्ड CH आणि मी तुम्हाला सांगितलं होतं जर सेम बॉन्ड असतील, ज्यांनी प्रॅक्टिस केली त्यांना आठवत असेल, जर सेम बॉन्ड्स असतील तर तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता, ते सबस्ट्रॅक्ट करू शकता. हे किती आहेत मित्रांनो 4, हे किती आहे मित्रांनो 3. 4 मायनस 3 किती उरला सिंगल. आपण या ठिकाणी लिहू मित्रांनो डेल्टा H0 ऑफ CH. हा सिंगल उरला मित्रांनो. सिंगल का उरला आहे तर त्याचं
जे रिझन आहे ते तुम्हाला होपफुली समजलं असेल. 4 डेल्टा एचमधून आपण हा 3 डेल्टा एच. पुढे पहा मित्रांनो, हा CL आहे. कन्फ्यूज होऊ नका. बरेच विद्यार्थी या CCLला कॅन्सल करून टाकता. कॅन्सल करू नका. हा CL आहे आणि हा CCL आहे, दोन्ही तसेच राहतील. याला प्लस करू आपण. प्लस डेल्टा H0 ऑफ CCL मायनस डेल्टा H0 ऑफ इथे CL आहे मित्रांनो, CCL आणि मायनस डेल्टा H0 ऑफ HCl. मित्रांनो, तुमचा प्रॉब्लेम आपण एवढं इक्वेशन मागच्या वेळेस पण घेतलं होतं. आज फक्त व्हॅल्यूज टाकायच्या. मित्रांनो, आपण या ठिकाणी व्हॅल्यूज टाकू. इथे व्हॅल्यू दिली आहे पहा. पहिली व्हॅल्यू मित्रांनो CH किती आहे? 414. मी या ठिकाणी व्हॅल्यू टाकतो. याची व्हॅल्यू 414 प्लस मित्रांनो CLची व्हॅल्यू CLची बरोबर व्हॅल्यू पाहून टाकायच्या. CLची व्हॅल्यू आहे 243 मायनस मित्रांनो पुढे पहा मायनस डेल्टा H0 CCL ही व्हॅल्यू मित्रांनो 330 मायनस ही व्हॅल्यू मित्रांनो 431. मग मित्रांनो या 4 व्हॅल्यू आहे तुमच्यासमोर. आता आपल्याला हे सॉल्व करायचं आहे. हे दोन्ही तुम्ही ॲड करून घ्या आणि त्याच्यामधून हे दोन्ही काय करून टाका? सबस्ट्रॅक्ट. मग यांचे दोघांचे ॲडिशन किती होईल मित्रांनो? मी इथे लिहितो 3 4 7 5 6 मायनस 1 6 7. मित्रांनो तुमच्यासमोर ह्या दोन्हीही व्हॅल्यूज मी लिहिलेल्या आहे, तुम्ही बघू शकता. 657 मायनस 761. मग आता आपण याला सॉल्व करू. तर डेल्टा H0 657 मायनस 761 इज इक्वल टू मायनस मित्रांनो हा नंबर मोठा आहे म्हणून मायनस येईल. मायनस 104 किलो जूल. म्हणजे काय झालं मित्रांनो? व्हॅल्यू काय आली? डेल्टा H0 इज इक्वल टू मायनस 104 किलो जूल. मित्रांनो ही झाली तुमची व्हॅल्यू. हे झालं तुमचं फायनल आन्सर. किलो जूल येईल फक्त. किलो जूल पर मोल लिहू नका, किलो जूल लिहा. पुढचा प्रॉब्लेम मित्रांनो पहा. सो वी विल सी द नेक्स्ट प्रॉब्लेम. कॅल्क्युलेट. मित्रांनो ही रिॲक्शन मी तुम्हाला दिली होती. कॅल्क्युलेट द N2H कॅल्क्युलेट द NN बॉन्ड एन्थॅल्पी. मित्रांनो या ठिकाणी NN बॉन्ड एन्थॅल्पी दिलेलं आहे. NN बॉन्ड एन्थॅल्पी पहा. प्रॉब्लेम नीट समजून घ्या. कॅल्क्युलेट NN बॉन्ड एन्थॅल्पी आणि या ठिकाणी डेल्टा H मात्र दिलेला आहे. डेल्टा H हा दिलेला आहे. डेल्टा H इज गिवन इन दिस रिॲक्शन. यस. सो डेल्टा H दिलेला आहे आणि डेल्टा Hवरनं NN बॉन्ड एन्थॅल्पी काढायची. आपण ह्या पूर्ण इक्वेशनला लिहू. मी लास्ट लेक्चरमध्ये पण तुम्हाला इक्वेशन लिहून दाखवलं होतं. आज परत लिहून दाखवतोय. मित्रांनो N2H4 बरेच स्ट्रक्चर आपल्याला माहीत नसतात, पण तुम्ही लॉजिकली ते स्ट्रक्चर प्रॉब्लेम सॉल्व करताना काढू शकता. पहा N2H4चं स्ट्रक्चर मला पण माहीत नव्हतं. मी प्रॉब्लेम सॉल्व करतानाच ते काढलं आहे. एकदा तुम्हाला स्ट्रक्चर आलं का पुढचा प्रॉब्लेम इझी होऊन जातो. H4 म्हणजे मित्रांनो याला एक H द्या, दोघांना 2-2 वाटून द्या. मित्रांनो नायट्रोजनची व्हॅलन्सी 3 असते. ऑलरेडी 2 बॉन्ड तयार झाले. हा तिसरा बॉन्ड. आता पहा तुमच्या समोर N2H2चं स्ट्रक्चर आहे. प्लस H2 म्हणजे H विल गिव्ह यू 2. हा 2 लक्षात ठेवा, महत्त्वाचा आहे. H म्हणजे मित्रांनो ही पूर्ण रिॲक्शन झाली. आपला फॉर्म्युला आहे. आपण पहिले रिॲक्टंटचे बॉन्ड घेणार आणि त्याच्यामधून हे प्रोडक्टचे बॉन्ड काय करणार? सबस्ट्रॅक्ट. या ठिकाणी डेल्टा H दिला आहे मित्रांनो. किती आहे? मायनस 184 किलो जूल. सो नाव वी विल राईट दिस. पहा मित्रांनो NH पहिले पहा या ठिकाणी कोणते कोणते बॉन्ड आहे मी लिहितो. डेल्टा H0 NH हे चारही बॉन्ड NH आहे मित्रांनो. NH. सो हिअर आय विल राईट. यू हॅव टू मार्क दिस. मित्रांनो प्रॉब्लेम सॉल्व करताना बॉन्डला मार्क करत जा. एखादी बॉन्ड सुटणार नाही. जर मार्क केलं नाही तर तुमचा कुठला तरी बॉन्ड सुटून जाईल. मग मित्रांनो पहा 4 डेल्टा H0. मित्रांनो मग पहा मी हे या पूर्ण रिॲक्शनसाठी जेवढे पण बॉन्ड्स होते त्यांचं या ठिकाणी इक्वेशन लिहिलं आहे. आपले पहिले 1 2 3 4 हे NH बॉन्ड होते. आपण या ठिकाणी लिहिले. त्याच्यानंतर NN बॉन्ड जो आपण लिहिला आहे आणि हाच आपल्याला फाइंड आउट करायचा आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. यस. आपण पुढे जाऊ. पहा आपण पुढे HH लिहिला म्हणजे आपल्या इथे जेवढे बॉन्ड होते ते सर्व लिहून झाले. पुढे आता पहा मित्रांनो हा NH टोटल मित्रांनो 1 2 3 NH बॉन्ड आहे. 1 2 3 NH बॉन्ड्स आहे. पण या 3 दुने 6 कारण हे 3 आहेत आणि हे गुणिले 2 हे घ्यावे लागतील. स्टॉइशियोमेट्रिक कोएफिशिएंट कन्सिडर करायचा आहे. सो 3 × 2 इज इक्वल टू 6. सो हिअर आय विल राईट 6 डेल्टा H0 ऑफ बॉन्ड कोणता आहे मित्रांनो?
NH. आता आपण ब्रॅकेट ओपन करू. ब्रॅकेट ओपन केल्यानंतर पहा मित्रांनो, या ठिकाणी डेल्टा H0 आहे, या ठिकाणी डेल्टा H0, डेल्टा H0 इज इक्वल टू 4 डेल्टा H0 NH बॉन्ड्स प्लस हा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे मित्रांनो, डेल्टा H0 NN बॉन्ड्स. त्याच्यानंतर पहा मित्रांनो, प्लस डेल्टा H0 HH बॉन्ड्स मायनस 6 डेल्टा H0 ऑफ NH. मित्रांनो हे इक्वेशन तुमच्या समोर आहे. तुम्ही इथे एक गोष्ट बघू शकता की हा पण NH बॉन्ड आहे आणि हा पण NH बॉन्ड आहे, एकमेकांमधून सबस्ट्रॅक्ट होऊन जातील आणि त्या ठिकाणी तुम्हाला भेटेल -6 हा +4 आहे मित्रांनो. या ठिकाणी तुम्हाला भेटेल डेल्टा H0 -2 डेल्टा H0 ऑफ NH प्लस डेल्टा H0 ऑफ NN प्लस डेल्टा H0 ऑफ HH. मग मित्रांनो हे पूर्ण इक्वेशन मी आता तुमच्या समोर लिहिलं आहे, तुम्ही बघू शकता. आपल्याला हा बॉन्ड जो आहे मित्रांनो, आपल्याला ही व्हॅल्यू काढायची आहे. मग आपण काय करू शकतो मित्रांनो, या दोन्हीही व्हॅल्यूजला समोर घेऊन जा, म्हणजे ही व्हॅल्यू तुम्हाला आपोआप भेटेल. सो व्हॉट वी विल डू, सो सी दिस, आपण ही व्हॅल्यू इकडे मायनस आहे, समोर गेल्यावर ही प्लस होईल आणि ही व्हॅल्यू इकडे प्लस आहे, समोर गेल्यावर काय होईल मायनस. फक्त मी लिहिताना उलटं लिहितोय पहा, डेल्टा H0 मी हे इकडे लिहितो N हा डेल्टा H0 तसाच राहील, डेल्टा H0 हा मायनसचा काय होईल +2 डेल्टा H0 ऑफ NH आणि हा मायनस होऊन जाईल मायनस डेल्टा H0 ऑफ HH. मित्रांनो आपल्याला आता फक्त या ठिकाणी ही व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, इथे बघू शकता. NH ची व्हॅल्यू दिलेली आहे मित्रांनो या ठिकाणी 389 आणि ही HH ची व्हॅल्यू पण आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे 435 आणि सर्व व्हॅल्यू ह्या पॉझिटिव्ह आहे. नेहमी लक्षात ठेवा, बॉन्ड एन्थॅल्पी ही पॉझिटिव्ह व्हॅल्यू असते. आता आपण हे इक्वेशन मी मागच्या बाजूला परत लिहितोय. यस, हे इक्वेशन मी परत लिहितोय, डेल्टा H0 ऑफ NN डेल्टा H0 ऑफ NN इज इक्वल टू, मित्रांनो इक्वेशन मी परत लिहितोय, इज इक्वल टू डेल्टा H0 मायनस डेल्टा H0 ऑफ, सॉरी मायनस नाही आहे प्लस आहे, +2 डेल्टा H0 ऑफ, मित्रांनो तो NH बॉन्ड होता, मायनस डेल्टा H0 ऑफ HH बॉन्ड होता. आपण या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, हा प्लस आहे आणि हा मायनस आहे. मी तेच इक्वेशन परत लिहिलं. मग आता मित्रांनो या व्हॅल्यू आपल्याला मागे घेऊन जायच्या आहेत. पहा, हा -184 आहे, आपण या ठिकाणी लिहू -184 +2 इंटू NH ची व्हॅल्यू मी इथे लिहिणार, मायनस HH ची व्हॅल्यू लिहिणार. मित्रांनो NH ची व्हॅल्यू आहे 389 आणि याची व्हॅल्यू आहे मित्रांनो 435. आपण या ठिकाणी लिहू 435. मग आता आपल्याला या पूर्ण व्हॅल्यूज आपल्याला पुढे घेऊन जायच्या आहे मित्रांनो आणि कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत. पहा, 389 इंटू 2 आणि याच्यामधून हा 435 आणि हा -184 हे पूर्ण आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. आपण या ठिकाणी लिहू शकतो मित्रांनो. पहा, मायनस डेल्टा H0 किती होता मित्रांनो, डेल्टा H0 होता -184. या ठिकाणी आपण लिहू -184 प्लस 2 इंटू 389चा फायनल आन्सर किती येईल मित्रांनो, 389 इंटू 2 इज इक्वल टू 778 मायनस 435. या दोघं व्हॅल्यू सोबत घेऊन घ्या मित्रांनो. 778 मी इथे लिहितोय -438 -184, 8 आणि 4 12, 8 आणि 4 12, 6 -622. मग मित्रांनो अशा प्रकारे हा 778 आणि हा -778 मायनस इथे काय झालं, सॉरी 435 होतं या ठिकाणी, 435 होतं ना, यस 435. या ठिकाणी येईल 9. ओके, हे रॉंग झालं ना आपला, यस वी विल डू इट अगेन. 9 आणि हे झालं मित्रांनो, इथेच करू 8 आणि हे रॉंग झालं, यस हे येईल 5 आणि 4 9, 8 आणि 3 11, 1 आणि 6 619. सो हिअर 778 मायनस 619. So final answer 778 minus 619. So here what we will get 951 150
9 मित्रांनो, हे पाहिजे चुकलं होतं आपलं, मी चुकून या ठिकाणी व्हॅल्यू चुकीची घेतली. यस 435 घ्यायची होती. मग आता एवढं प्लीज इथे लक्ष द्या. मग या ठिकाणी 159. सो डेल्टा H0 ऑफ n इज इक्वल टू 159 किलो जूल पर मोल. यू शुड बी व्हेरी केअरफुल. वाय किलो जूल पर मोल? बिकॉज इट इज अ बॉन्ड एन्थॅल्पी. किलो जूल पर मोल का घेतला आहे मित्रांनो? कारण ही काय आहे? बॉन्ड एन्थॅल्पी. मित्रांनो, कोणत्याही रिॲक्शनमध्ये फॉर्मेशन, कंबशन, बॉन्ड ह्या ज्या एन्थॅल्पीज असतात यांचं युनिट किलो जूल, किलो छोटा असतो मित्रांनो, किलो जूल पर मोल असंच येणार, लक्षात ठेवा. मग आपण पुढचा प्रॉब्लेम घेऊ. यस, नेक्स्ट प्रॉब्लेम. हा प्रॉब्लेम तुमच्या समोर आहे मित्रांनो. कॅल्क्युलेट, हा पण बॉन्ड एन्थॅल्पीचाच प्रॉब्लेम आहे मित्रांनो. कॅल्क्युलेट NH बॉन्ड एन्थॅल्पी. सेम प्रॉब्लेम आहे मित्रांनो. यस, सेम प्रॉब्लेम आहे. कॅल्क्युलेट NH बॉन्ड एन्थॅल्पी. 3H2 N2 3H2 will give you 2NH3. Delta H0 is equal to -831 किलो जूल. सो वी विल सी दिस, वी विल सॉल्व दिस प्रॉब्लेम. पहा मित्रांनो, हा प्रॉब्लेम आपण सॉल्व करू. N2ची बॉन्ड एन्थॅल्पी दिलेली आहे, HHची बॉन्ड एन्थॅल्पी दिलेली आहे आणि NHची बॉन्ड एन्थॅल्पी काढायची. सो व्हॉट इज द रिएक्शन? रिएक्शनला आपण पूर्ण लिहू मित्रांनो. N ट्रिपल बॉन्ड N प्लस 3H. जोपर्यंत तुम्ही अशी रिएक्शन लिहत नाही तोपर्यंत हे प्रॉब्लेम सॉल्व, बॉन्ड एन्थॅल्पीचे प्रॉब्लेम सॉल्व करायचे नाही. यू हॅव टू ड्रॉ अ कम्प्लीट स्ट्रक्चर काढल्याशिवाय प्रॉब्लेम सॉल्व करायचा नाही मित्रांनो. आता रिॲक्शन तुमच्या समोर लिहिलेली आहे. आता आपण पुढे जाऊ. यस, पहा. N2 म्हणजे NN डेल्टा H0 इज इक्वल टू डेल्टा H0 ऑफ NN बॉन्ड. मी ट्रिपल बॉन्ड काढतोय असंच लिहायचं आहे मित्रांनो तुम्हाला. प्लस ब्रॅकेटमध्ये लिहू आपण आहे. प्लस H2 किती आहे मित्रांनो? 3. मग या ठिकाणी लिहा 3 डेल्टा H0 ऑफ H बॉन्ड्स ब्रॅकेट कंप्लीट मायनस हा बॉन्ड झाला. जे बॉन्ड झाले त्याला मार्क करा मित्रांनो. हे 1 2 3 आणि 3 × 2 सेम आहे मित्रांनो. 3 × 2 6. म्हणजे या ठिकाणी लिहावं लागेल 6 डेल्टा H0 ऑफ N ब्रॅकेटमध्ये लिहितो मित्रांनो मी NH बॉन्ड्स. मग मी तुमच्यासमोर हे सर्व बॉन्ड लिहिले मित्रांनो. आता आपल्याला ॲक्च्युली हाच बॉन्ड काढायचा आहे. हा NH जो दिला आहे मित्रांनो तो NHच आपल्याला काढायचा आहे. हे पूर्ण टर्म काढायचं आहे. मग आपण आता इथेच करू मित्रांनो. या -6 NHला हा मायनस आहे याला इकडे घेऊन येऊ आणि डेल्टा H0 इकडे घेऊन जाऊ. म्हणजे काय होईल पहा मित्रांनो. 6 डेल्टा H0 NH हा मायनस इकडे आला मित्रांनो. हा आपल्याला डिटरमाइन करायचा आहे. हा इकडे आला इज इक्वल टू डेल्टा H0 N ट्रिपल बॉन्ड N प्लस 3 डेल्टा H0 H सिंगल बॉन्ड H मायनस डेल्टा H0. हा मायनस करावं लागेल मित्रांनो. मी या ठिकाणी आपण लिहू डेल्टा H0 NN बॉन्ड किती मित्रांनो? 9 4 6 प्लस 3 × HH बॉन्ड किती मित्रांनो? 4 3 5. 435 आहे मित्रांनो तो. आणि त्या ठिकाणी प्लस मायनस, सॉरी हा मायनस आहे मित्रांनो ऑलरेडी 83. आपल्याला हे सॉल्व करायचं आहे. 946 प्लस 435 × 3 इज इक्वल टू 1305. 1305. हे 1305 आहे मित्रांनो. मायनस किती होईल? प्लस 83. सो आपल्याला हे सॉल्व करायचं आहे मित्रांनो. या ठिकाणी हा 6 डेल्टा H0 NH हा 6 डेल्टा H0 NH आहे मित्रांनो आणि आपल्याला हे सॉल्व करायचं आहे. यस, याला आपल्याला बघायचं आहे. पहा मित्रांनो, हे पूर्ण इक्वेशन सॉल्व केल्यानंतर याचं फायनल आन्सर येईल 2334 म्हणजे 2334 किलो जूल. पण मित्रांनो मी आता इथे मागे लिहितो. पहा या ठिकाणी आपलं जे आउटकम होतं ते काय होतं मित्रांनो? 6 डेल्टा H0 NH इज इक्वल टू 2334 किलो जूल. पण मित्रांनो ही 6 बॉन्डची एन्थॅल्पी आहे. मग आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल? डेल्टा H0 ऑफ NH हा 6 इकडे घेऊन या मित्रांनो.
2 3 3 4 डिवाइड बाय 6 म्हणजे तुम्हाला या बॉन्डची एन्थॅल्पी जे विचारलं आहे ते भेटून जाईल. डेल्टा H0 ऑफ NH इज इक्वल टू, याचं फायनल आन्सर काय आहे मित्रांनो, 389 किलोजूल पर मोल. मग हे झालं किलोजूल पर मोल. युनिट शुड बी किलोजूल पर मोल बिकॉज इट इज अ बॉन्ड एन्थॅल्पी, बिकॉज इट इज अ बॉन्ड एन्थॅल्पी. मग याचा आन्सर आला मित्रांनो 389 किलोजूल पर मोल. सो हिअर प्रॉब्लेम इज सॉल्व. मित्रांनो आपण टोटल 3 प्रॉब्लेम सॉल्व केले. मी आता काही तुम्हाला होमवर्कला देणार आहे, होमवर्कला काही प्रॉब्लेम देणार आहे. यस, तर पहा मित्रांनो, त्याच्या पहिले काही महत्त्वाचा पॉईंट सांगायचा आहे. आपण काय बघितलं मित्रांनो, डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U प्लस P डेल्टा V. त्याच्यानंतर आपण बघितलं डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U प्लस डेल्टा N गॅस RT. त्याच्यानंतर आपण बघितलं मित्रांनो डेल्टा H इज फॉर्मेशन कॅल्क्युलेशन ऑफ डेल्टा H फ्रॉम फॉर्मेशन. त्याच्यानंतर आपण बघितलं कंबशन. मित्रांनो या ठिकाणी फॉर्म्युला होता समेशन ऑफ डेल्टा F ऑफ H0 ऑफ प्रोडक्ट मायनस समेशन ऑफ डेल्टा F ऑफ H0 ऑफ रिॲक्टंट. आपण हे बघितलं होतं मित्रांनो फॉर्मेशनसाठी. त्याच्यानंतर आपण बघितलं डेल्टा H फ्रॉम बॉन्ड एन्थॅल्पी. आणि आता मित्रांनो याच्यात फॉर्म्युला उलटा होता, समेशन ऑफ डेल्टा H0 ऑफ रिॲक्टंट बॉन्ड्स मायनस समेशन ऑफ डेल्टा H ऑफ प्रोडक्ट बॉन्ड्स. या ठिकाणी प्रोडक्ट मायनस रिॲक्टंट होता आणि या ठिकाणी रिॲक्टंट मायनस. आणि आता मित्रांनो शेवटचा फॉर्म्युला राहिला आहे डेल्टा Hचा, डेल्टा H फ्रॉम हेस लॉ बाय युजिंग हेस लॉ. खूप इंटरेस्टिंग राहणार आहे मित्रांनो नेक्स्ट लेक्चर. यस, मी तुम्हाला काही होमवर्क पाठवणार आहे. मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये होमवर्क पाठवतो आहे. व्हॉट्सॲप ग्रुपवर मी तुम्हाला होमवर्क पाठवतो आहे मित्रांनो. ते सर्व प्रॉब्लेम सॉल्व करा. यस, सो हिअर वी विल स्टॉप. थँक्यू.